गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सगळेजण? मी एकदम ठीक आहे. तुम्ही कसे आहात सगळेजण? तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, ती ऐकते आपलं सर्व काही. पूजा झाल्यानंतर सकाळची सुरुवात चालू झाली. सगळ्या गृहिणींची जशी सुरुवात असते तशी सुरुवात आमच्या पण घरात. सकाळचा नाश्ता, चहा, चपात्या, भाजी, ते सगळं नाश्त्याला बनवायचं असतं सकाळी. भाजीचा मसाला मिक्सरमध्ये बारीक करायला घेतला. बारीक झाल्यानंतर थोडा वेळ मग सासूबाईंसोबत TV बघायला बसले. तो कोणता नवीन मराठी मूवी आला आहे, आता थांबायचं नाही म्हणून काय तो मूवी बघायला बसलो. मग काय भाजीला फोडणी द्यायला सुरुवात झाली. भाजी म्हणजे वाटाण्याची भाजीच आम्ही असं करत होतो, जास्त एक्स्ट्रा काही नाही. वाटाण्याची भाजी, चपाती, भाजीला फोडणी म्हणजे भाजीचा मसाला परतूसपर्यंत, मग तोपर्यंत जे भांडे शिल्लक उरले होते ते घास. कांदा भाजून घेतला होता, त्यामुळं तवा खूपच घाण झाला होता, म्हणून हॅपी प्लॅनेटच्या लिक्विडनी त्याला जरा घासून घेतलं. त्याचा स्प्रे मारून तवा जरा 5 मिनटं तसाच ठेवून दिला मी. मग पीठ मळलेलं होतं, मग चपात्या करायला चालू केलं. मिस्टरांना चीज पराठा खायचा होता, म्हणून त्यांच्यासाठी एक चीज पराठा त्यांना अगोदर बनवून दिला. चीज पराठ्याची रेसिपी एकदम सिंपल आहे. जसं आपण पराठा करतो नॉर्मल, आलू पराठा जे काय करतो तसंच. अगोदर पोळी लाटून घ्यायची, मग चीज ठेवायचं त्यावर, मग 3 पदरीचं लेअर करायचं. मग त्यानंतर जसं आपण नॉर्मल चपाती जसं लाटतो तसंच चपाती लाटायचं. मग तुम्ही तर बघू शकता, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंच आहे मी कशी चपाती लाटते ते. तुपाने जर भाजलं तर एकदम टेस्टीच लागतं ते. अगोदर तवा पूर्ण गरम होऊन द्यायचा, मग त्यावर तूप टाकायचं. तूप लावून ते पराठा शॅलो फ्राय करत चांगला त्याला परतून द्यायचा. एकदम लालसर रंग यायला हवा. आणि मेन म्हणजे तर तो पराठा फुगायला हवा, चीज पराठा. मग तेव्हाच कळतं ते चीज आतमधनं बॉईल झालं आहे म्हणून. मग चीज पराठा झाल्यानंतर आपलं तेच मग सर्वांसाठी चपात्या करायला चालू केलं. आम्ही नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे, त्यामुळं प्लीज जे आमचे व्हिडिओ पाहत आहे, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या चपात्या एवढा काय गोल काय होत नाही, पण फुगतात. मग चपात्या सासूबाई बाहेर कपडे घालत होते, तोपर्यंत मी नाश्ता करून घेतला. आज आम्हाला आमच्या एका पाहुण्यांच्या घरी जायचं होतं, त्यामुळं मी नाश्ता वगैरे करून सुरुवात केली तयारी करायची. तयारी झाल्यानंतर जरा आरशामध्ये टक लावून बघितलं, चांगलंच तहाडलं. मग निघालो आम्ही बाहेर जायला. आमच्या इथे बस टायमावरच येते. मग मी आणि सासूबाई आम्ही बसची वाट पाहत आम्ही अपार्टमेंटच्या खालीच थांबलो. तेवढ्यातच बस आली. मग बसमध्ये बसल्यानंतर पहा आमच्या इकडचे खड्डे. बसमधनं उतरलो आम्ही राजाराम पुलावरून. तिकडून एक दुसरी रिक्षा केली. म्हणजे आम्हाला बस नंतरनं रिक्षा असे 2 करावे लागतात. मग तिकडे गेल्यावर मग मी एका बापूच्या हातावर मेहंदी काढली. मग तिकडून निघालो. मिस्टर, मी, सासूबाई आम्ही सगळेजण पाणीपुरी खायला तिकडं थांबलो. तर तुम्ही पहा पाणीपुरी कसे बनवत आहेत ते पाणीपुरीवाले भैया. मग आम्ही आलो घरी लगेच. उशीर झाला होता भरपूरच आम्हाला यायला. मग घरी आल्यानंतर स्वयंपाकाची सुरुवात पटापटा सगळेजण थांबले होते, उशीर झाला होता म्हणून. मग मी पटापट एकीकडे भाजीला फोडणी दिली, भात बनवला, मग भाकर बनवायला घेतली. मैं कुछ भी नहीं थी, मिली जब से तुमसे मुझे जिंदगी मिल गई. तेरी रोशनी की नजर जो पड़ी तो मेरी हर खुशी खिल गई. तू मेरा क्या है, कैसे बताऊं तुझे. मैं बस
पतंग की तरह तेरी बातों से मैं कट गया। मोहब्बत का मेरे ये पहला सफर है, जमीन से फलक चाहिए, जो नींदें उड़ा दे न सोने दे मुझको, वो मीठी तड़प चाहिए। उम्र भर निभाएगी जो साथ मेरा, बस एक धड़क चाहिए। बेरंगे थे दिन, बेरंगी शामें आई है तुमसे रंगीनियां। फीके थे लम्हे जीने आई है तुमसे नमकीनियां। बेइरादा रास्तों की बन गए हो मंजिलें, मुश्किलें हल है तू ही